सांगायचा की तुमच्यामध्ये कृष्णाचा अवतार व्हायला पाहिजे तुमच्या हृदयामध्ये. हा ध्यानात ठेवा. या शरीराला जर या शरीरामध्ये कंसाचं राज्य असेल म्हणजे विकारांचं राज्य असेल, काम एष क्रोध एष रजो गुण समद्भवा, तर त्या शरीराला नाव आहे मथुरा. काय नाव आहे? ज्या शरीरामध्ये विकारांचं राज्य आहे तिला म्हणतात मथुरा. आणि त्याच्यामध्येच जर त्या ठिकाणी ज्या कृष्णाचा अवतार झाला, साक्षात्कार झाला संतांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीला, मग त्याला आता मथुरा नाही म्हणत तर त्याला गोकुळ म्हटलं जातं. जिथं कृष्णाचा अवतार झाला ते झालं गोकुळ आणि त्याचं जे हृदय आहे ते झालं वृंदावन. आजही या हृदय रूपी वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याची मुरली वाजते. त्याचा अनुभव घेण्याकरता मात्र गुरु बिन कौन बताये, गुरु बिन कौन बताये, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. बड़ा बिकट यमराज, बड़ा बिकट यमराज, गुरु बिन कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. गुरु बिन कौन बताये वाट. ज्याच्या ताटामध्ये देवानं जेवावं आणि कीर्तनात नाचावं त्याला या गोकुळचा अनुभव घेण्याकरता, त्याला या मुरलीचा आनंद घेण्याकरता विश्वाखेचर या श्री गुरुला शरण जावं लागलं. आणि शरण गेल्यानंतर त्यांना हा अनुभव आला. काय? मुरलीचा ध्वनी त्यांनी अनुभवला. मग त्यांनी उद्गार काढले एका वासुदेवामध्ये त्या नामदेव राहिला. अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर अनुभव नाम म्हणे केशव कृपाळोगा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. हा अनुहत नाद हृदयामध्ये त्यांना अनुभवायला आला. हा मुरलीचा नाद त्यांना अनुभवायला आला. त्यावेळेला मुरली वाजवल्यानंतर काय स्थिती होत होती गोपाळांची, गवळणींची किंवा त्या वृक्ष पाषाणांची, नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज एका ठिकाणी वर्णन करतात. वृंदावनी वेणू, वृंदावने वेणो, वेणू कौनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. वृंदावने वेणो, वृंदावने वेणो, वेणू कौनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. वृंदावने वेणो, वृंदावने वेणो. वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराज. वृंदावनी वेणू, वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे. या वृंदावनामध्ये आणि वेणू नादे हा गोवर्धन असा डळमळतो डळमळतो. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी. या आरतीमध्ये रामदास स्वामी सांगतात, रामी रामदासा शक्तीचा बोध. तुमची शक्ती जागृत झाल्यानंतर त्या संबंधानं हनुमंतरायाचं केलेलं वर्णन आहे. तुमची आत्मशक्ती सुप्त आहे. सद्गुरूच्या कृपेने ती जागृत झाल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते.
त्या वेणूच्या नादानं काय स्थिती आहे? तृण चारा चरो विसरली. तृणचर जी आहेत ना, ही चारा चरायचं विसरली, स्तब्ध झाली. अशी आजही ती अवस्था तो वेणुनाद ज्यांना ऐकायला मिळतो त्यांची ती अवस्था होते. तृण चारा चरो विसरली, गायी व्याघ्र एके ठाई झाली. गायी आणि वाघ एका ठिकाणी एकत्र नांदू लागले. गायी व्याघ्र एके ठाई झाली. पक्षी कुळे तिथल्या तिथं अशी स्थिर झाली आकाशात. पक्षी कुळे निवांत राहिली. पुढं वैर भाव समूळ विसरली. एकमेकातलं वैर सुद्धा विसरून गेले. हा त्या वेणुनादाने परिणाम आजही होतो. यमुना जळ स्थिर स्थिर वाय. चंचल असणारी यमुना नदी ती स्थिर स्थिर व्हायला लागली. रवी मंडळ चालता स्तब्ध होई. रवी मंडळ हे हा रवी आणि हा चंद्र हे तटस्थ झाले. प्राणवृत्ती पांगुळली. या देहातली या गोकुळातली प्राणवृत्ती पांगुळली. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राहे. आणि बाळास्तन देऊ विसरली माय. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटते. वाक्य रुंजून रुंजून वाजते. देव विमानी बैसोनी स्तुती गाती. भानुदासा फावली प्रेम भक्ती. कोणती भक्ती प्राप्त झाली? भक्ती कशाला नाव आहे? प्रेम भक्ती. प्रेम निर्माण झालं. ते प्रेम तुकया बंधू सुद्धा त्या ठिकाणी मागतात देवाकडे. करो उचित प्रेम गाली हृदयात. करोनी 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 उचित प्रेम गाली हृदयात. आलो दान मागायात. थोर करोनी तुकया बंधू तुकाराम महाराजांचे बंधू पांडुरंगाकडे मागणं मागतात. तुम्ही आपण सुद्धा पांडुरंगाकडे हे मागणं मागायचंय. करोनी उचित प्रेम घाली हृदयात. हे दान मागण्याकरता मी आलोय. द्यायचं झालं तर ते प्रेम माझ्या हृदयामध्ये स्थापित कर. नाथ महाराज म्हणतात प्रेमेवेन भजन नाकावेन मोती. भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकावेन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थाविन पोथी वाचून काय. भजन करतोय आम्ही पण भजनामध्ये प्रेम नाही. काही उपयोगाचं नाही. नाथ महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती. नाकच नाही मोती घालणार कुठे? अर्थाविन पोथी वाचून काय. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 नित्य नवा अभिमान नित्य नवा. अभिमान नित्य नवा. दयावानी अभिमान
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तयामजी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एखाद्या विधवा स्त्रीनं रांडिवेने जेवी शृंगार पै केला तैसा ज्ञानी झाला भक्तिविन एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात ब्रह्माचं निरूपण करणारे असे काही वक्ते आणि तुम्हाला मिळतील की ब्रह्माचं झाड तुमच्या पुढे उभं करतील बरं पण ते प्रेम त्यांच्या ठिकाणी असेलच असं मात्र नाही तो मार्ग त्यांना माहित असेलच असं नाही कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म देखो सात्विका येत प्रेम ऐकणाऱ्यांना ते ऐकून प्रेम दाटून येईल परी निज हृदयीचा भ्रम पण बोलणाराच्या हृदयातला भ्रम गेलेला असेलच असं नाही परी निज हृदयीचा भ्रम जायते वर्म नेनेची जेवी रस उसाचा घाना तोंडीचा रस भरे भाना शब्द चोपटी भरो निवदना करी परिभ्रमणा कर करी तू उसाचं रस गाळणारं यंत्र असताना किंवा घाणा म्हणलंय त्याला लाखो लोक रस पिऊन जातात पण ते करकर करतच मरत पण त्याला रसाची चव चाखता येत नाही त्या घाण्याला तसं नुसतं वर्णन करणारे पण त्या प्रेमाचा अनुभव नसणारे अनेक वक्ते आहेत जेवी रस उसाचा घाना तोंडीचा रस भरे भाला शब्द चोपटी भरो निवदना करी परिभ्रमणा कर तू देवी जोका शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता शब्द गुणी तो जनरंजवी निरूपणी पण स्वय कोरडेपणी करकरीतो स्वतः ठणठण टाळत असतो आणि कथांना सांगून लोकांना रडायला लावतो पण स्वतः ठणठण पाळ असतो त्याला हे प्रेम मिळालेलंच नसतं या प्रेमाकरता नावडे क्षीरसागर ज्याला आवडत नाही नावडे वैकुंठ जे जाचे जय 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 वैष्णव सदा आवडले वैष्णव सदा शेषावरच झोप नाही आवडत नाही पण वैष्णव सजन आवडले ज्या सुखा कारणे देव वेडा मला ज्या सुखा कारणे देव वेडा मला वैकुंठ जोडोने संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला सुखा कारणे देव वेडावला सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ जोडणे संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला
संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला. काय असं संतांच्या सदनामध्ये वैष्णवांच्या सदनामध्ये हाची माणसं आहेत पण तरी तिथे का राहतो तो? काय संतांच्या सदनात कन्या भाकरीचे खाणे आणि गाती राम नाम गाणे. कन्या भाकरीचं खाणे राम नामाचं गायन करणे एवढं त्यांच्याकडं. आणि वैकुंठीचं सुख सोडून भगवंत या ठिकाणी केवळ राहिला, या प्रेमास्तव राहिला, या भक्तीस्तव राहिला. मज गोपिकांची कोण गोडी की त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी श्री श्रीपती सांगत से. रमा माझ्या पट्टाची राणी तीही सेवेसी लाविली चरणी. खांदी वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका. लक्ष्मीला पायाची दासी पाया लक्ष्मीचे हाती. पाया लक्ष्मीचे हाती. पाया लक्ष्मीचे हाते. पाया लक्ष्मीचे हाते. पाया लक्ष्मीचे हाती तुझी आवे का कुणाची. लक्ष्मीचे हाते दिसरावे का तुळशी. पाया लक्ष्मीचे हाती तुझी आवे का कुणाची. लक्ष्मीचे हाते दिसरावे का तुळशी. हा भाव जरा वेगळा आहे. त्याच्यावरचा भाव या ठिकाणी चाललेला आहे. पाय लक्ष्मीच्या हाती दिसे यावे काकोळती हा एक भाव आहे. पण त्या गतीनं लवकर परमात्म्याला प्राप्त करता येणार नाही. लक्ष्मी पेक्षाही श्रेष्ठ गवळणी आहेत, गोपाळ आहेत, हा भाव या ठिकाणी चाललेला आहे. लक्ष्मी ही तिला रमा माझ्या पट्टाची राणी, तिला फक्त चरणाची दासी करून ठेवलं. पण खांदी वाहिल्या गवळणी भक्त शिरोमणी गोपिका. पण गवळणींना मात्र मी खांद्यावर वाहिलं म्हणजे तिच्यापेक्षा मी माझ्या पत्नीवर प्रेम करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम गवळणींवर आणि गोपाळावर करतो. हा भाव त्याच्यापेक्षा जास्त. माझा पोरगा ब्रह्मदेव मी त्याच्यावर एवढं प्रेम करत नाही जेवढं गोपाळावर करतो. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ त्याचे नळे पुरवी मी सकळ. त्याचे सगळं कोण करतो पूर्ण करतो ब्रह्मदेवाचं. परिभक्ताईसा प्रीती कल्लोळ तिथ नाही. पण भक्तावर जेवढं प्रेम करतो तेवढं मात्र ब्रह्मदेवावर नाही, तेवढं मात्र लक्ष्मीवर मी करत नाही. भगवंत म्हणतात उद्धवा कोण भक्ती केली गोपाळे काय त्यांची सोवळी की ओवळी. काय ती काय अहो शेपडी खरकटी तोंडावर पुसलेली मेकडं असं त्यांचं स्वरूप आहे. जो यज्ञ पुरुषाच्या रूपाने परमात्मा त्याला एवढंस ओवळं सहन होत नाही. थोडस चुकलं तरी तो प्रसन्न होत नाही, प्रगट होत नाही. पण ह्या शेंबड्या आणि घुरट गवळणी आणि गोपाळांना मात्र प्रसन्न होतो. ताक पिणारी रानटी पोरं ही गवळ्यांची, पण त्यांच्या करता प्रसन्न होतो कारण त्यांचं प्रेमच विशेष आहे. गवळ्यांच्या प्रथम चरणामध्ये तुकोबा राय सांगतात
देवराजाचा चंदा देवा देवराजाचा चंदा देवा चंदा देवा चंदा देवा गवळ्यांची ताक पिरे ताक पिणारी गवळ्यांची पोरं कोण पोरे चांगली काय ती चांगली काय त्यांच्याकडे असं काय सोवळं ववळं आहे का काय शुचित्व आहे का अंतर्बाह्य शुचिरभूत आहेत का बाहेरून शुचिरभूत नव्हती पण आतून मात्र शुचिरभूत होती आतून शोधबाद शुद्ध आणि निर्मळ होती गवळ्यांची ताक पोरे कोण पोरे चांगली त्यांचा छंद आणि त्यांचा छंद देवाला का लागला केवळ या प्रेमात का लागला एक वेळची गोष्ट आहे. सर्व गोपाळ आणि भगवान परमात्म्यानं त्या सर्वांना आपल्या शिदोऱ्या आणायला सांगितल्या नियमाच्या प्रमाणे आपली गाई वासरे घेऊन वृंदावनामध्ये सगळे आले दुपारची वेळ झाल्यानंतर खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख खांदी भार खांद्यावर जर ओझा असेल आणि पोटात भूक असेल तर काय कीर्तनाचे सुख नाही कीर्तनाचं सुख मिळणार नाही सगळं याच्याकडे लक्ष लागलेलं असणार आणि मग त्या ठिकाणी त्यांची पंगत बसली पंगत बसायची पद्धत ती अशा उभ्या पंक्तीने आपल्यासारख्या उभ्या पंक्तीमध्ये सगळ्यांचं सगळ्यांकडे लक्ष राहत नाही अशा गोल पंक्ती मध्ये एक राऊंड त्याच्या बाजूने एक तिसरा चौथा असं गोल राऊंड बसायचे आणि आपले आपले काय जे काही आणले असेल शिदोरी आपापली शिदोरी म्हणजे आपापलं कर्म आपापलं कर्म काला करायचा कशा करता तर आपल्या कर्मात परमार्थ नसेल परमात्म्याची प्राप्ती नसेल कदाचित पण संतांच्या संगतीत आपली शिदोरी घेऊन गेलं ही शिदोरी घेऊन गेलं तर त्यांच्या पुण्याईनं आपली देवाला अर्पण होईल आणि देवाची शिदोरी आपल्याला प्रसाद खायला मिळेल आणि आपलं जन्म मरण चुकेल काला होईल आपला काला याच्या करता काला आहे काल्यामध्ये तीन प्रकार आहेत काल्याचे एक काला जो आहे हा दहीलाहीचा काला आहे हा प्रतीक काला आहे जसं लग्न झाल्यानंतर प्रतीक म्हणून मंगळसूत्र आणि कुंकू लावलं जातं सौभाग्याचं ते प्रतीक आहे तसं हा दहीहंडी बाजली का भरली आणि त्या ठिकाणी काला केला की समजायचं काय समजायचं यांचा काला झालाय पण आज काला न होताही दहीहंडी फोडायची कामं चालू आहे मग तो काला कोणता तो एक नंबरचा काला आहे शिव ब्रह्माचं ऐक्य शिवाचं ब्रह्माशी ऐक्य हा काला आहे विवेक चूडामणी ग्रंथामध्ये शंकराचार्य म्हणतात काल्याची व्याख्या सांगतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः कोट्यवधी ग्रंथ हिंदू संस्कृतीचे असले तर अर्ध्या श्लोकामध्ये मी त्यांचं सार सांगतो ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरः ब्रह्म सत्य आहे आणि हे जगत मिथ्या आहे आणि जीव हाच परब्रह्म आहे परब्रह्म किंवा देव शोधायला इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही जीव आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून घेणं या नामकाला आणि ज्याचा झाला त्यांनी सांगायची दहीहंडी आणि मडकी फोडायची पण आज शोकांतिका अशी आहे की जीव ब्रह्माचं ऐक्य काय आणि हा काला माहिती नाही आणि दहीहंडी फोडायची मात्र दणकी चालू आहे विठ्ठल 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 हा प्रतीक काला हा एक काला अजून एक काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला रे
हरी हरिनामाचा विजय झाला हरिनामाचा विजय झाला गोपाल कृष्ण भगवान नकी जय तो काला त्या वेळेला भगवान परमात्म्याने केला द्वापार युगामध्ये आणि तेव्हाच केला असं नाही तर त्यानंतर आमच्या साधू संतांनी त्या काला आपल्या- एकच टाळी झाली चंद्रभागे वळवंटी 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 माझा ज्ञानराज गोपाळाची लायवाटी माझा ज्ञानराज गोपाळाची लायवाटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटे तेव्हापासूनचे आजकालचे नाही आम्ही नाही आधी मधीचे आम्ही देवाच्याही आधीचे तुकोबारावी म्हणतात जे जे घेतले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे जे घेतले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर देवाचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या त्या वेळेला तुकोबारा म्हणतात मी त्यांच्या बरोबर होतो हिरण्यकश्यप कोळी नामा प्रल्हाद भक्त हिरण्यकश्यप कुळामध्ये जनाबाईंचा भाग आहे नामदेव राय कोण होते प्रल्हाद होते हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणून प्रल्हाद होते राम अवतारामध्ये त्यावेळेला मी पद्मिनी नावाची दासी होते जनाबाई म्हणून प्रल्हादाच्या वेळेला पद्मिनी नावाची दासी होती त्यानंतर राम अवतारामध्ये ते अंगद होते आणि मी मंथरा नावाची दासी होते जी रोज रामप्रभूवर कचरा उडवायची अशी ही मंथरा दासी त्रेता द्वापार युगामध्ये ते उद्धव होते आणि मी कुब्जा नावाची दासी होते मथुरेमध्ये कलियुगामध्ये ते नामदेव राय आणि मी दासी जनाबाई आणि पुढे नाम्याचा ज्ञानाचा एका ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कोण एकनाथ महाराज कोणाचे अवतार ज्ञानोबाराय ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका नामदेवरायांचे तुकोबाराय म्हणून तुकोबाराय म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर
तुकोबारायांचं झाले आमच्या निळोबारायांचं पाहू. निद्रा केली होती पायी. तुम्ही ज्या वेळेला शेषावर झोपला होता ना भगवंता, त्यावेळेला तुमच्या पायाजवळ होतो आम्ही लक्ष्मीच्या बाजूला. निद्रा केली होती पायी, सवेची लंका घेतली ती. लंका घेतली ना त्यावेळेला बी आम्ही होतो. रावणाला तुम्ही मारलं त्यावेळेला. वानर गोपाळ गाई, तेव्हा वानर होतो आम्ही. आणि इकडे गोपाळ होतो, कुणी गाई होतो द्वापार युगामध्ये. वानर गोपाळ गाई सवे घेऊन फिरत सो, सवे घेऊन फिरत सो. तुकोबाराय म्हणतील यात नवल नाही, निळोबाराय सुद्धा म्हणले आम्ही बी होतो. रामदास स्वामी सुद्धा म्हणले येथे का उभा श्रीरामा. इथं का उभा राहिला श्रीरामा? कुठलं टाकलं ते धनुष्यबाण, कुठं टाकलं कटेवर कर ठेवून उभा राहिला. कुठे टाकली सरयू गंगा, कुठून आणली चंद्रभागा, किंवा अजून एक त्या ठिकाणी प्रमाणे विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही होत राम राजा, आम्ही वानर राजी प्रजा आम्ही वानराची प्रजा, आम्ही वानराची प्रजा. तुम्ही होता राम राजा, आम्ही वानराच्या फौजा, आम्ही वानराच्या फौजा, आम्ही वानराच्या फौजा. राम राजा होता त्यावेळेला आम्ही वानरांच्या फौजा होतो, आम्ही वानर होतो. हे सगळ्या संतांचं म्हणणं आहे. तुमचं आपलं काय? नामा म्हणे, तुका म्हणे, पण नागद्या तू काय म्हणे? अरे तुम्ही बी या मंडपामध्ये आला ना, असे नाही आलेले. तुम्ही सुद्धा त्या वेळेला वानर होता, कोण अस्वल, कोण गाई गोपाळ होता. म्हणून या परमार्थात हे डोक्यात घेणं महत्वाचे. नाही तर ती वर्णन सगळ्यांची चालले आणि तुमचा ठिकाणा कोणी तुम्हाला सांगितलाच नाही, आणि असाच परमार्थ चाललाय. म्हणून जागृती नाही आणि तुमच्यामध्ये तो भाव तयार व्हायला तयार नाही. तुम्ही बी होता ते जांबुवंत हनुमंतराय असतील, तुम्ही एखादं बारीक तरी वानर असाल आणि प्रभू कार्याला तुम्ही मदत केली आहे असणार आहे. म्हणून हा विषय तुम्हाला प्राप्त आहे, अन्यथा हा प्राप्तच होऊ शकत नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे शियातुडे, समागम घडे संतांचा. याला पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही. तुम्ही त्या त्या वेळेला होता, त्या त्या अवतारामध्ये आपण सगळे होतो. म्हणून आज या ठिकाणी आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग या ठिकाणी ते जे प्रेम आहे, ते प्रेम विद्वानांना नाही, पंडितांना नाही, ज्ञानांना त्यांना नाही. भक्ती प्रेम सुख नवे अनिका, पंडित वाचका ज्ञानियासी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, जरी आत्मनिष्ठ झाले जीवनमुक्त स्थितीला जरी प्राप्त झाले, तरी भक्ती सुख दुर्लभ त्यांना हे भक्ती सुख दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण, अंतरीच हे वर्म पडे ठावे. नारायणाने जर कृपा केली तरच हे वर्म माहिती पडेल, अन्यथा माहिती पडू शकणार नाही. कोण भक्ती केली गोपाळे, काय त्यांची सोवळी की ओवळी, त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळे. भक्त प्रेम समोळे डुल्लत. काय अशी त्यांनी भक्ती केली की त्यांचे उष्ट खातो मी. पाहती गोवळे, पाहता गोवडे, पाहता गोवडे, पाहता गोवळे, पाहता गोवळे. काय त्याची उष्टावळी, काय त्याची उष्टावळी.
उष्टावळी करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन उष्टावळी काय गाणे उष्टावळी करते नामाचे चिंतन करते नामाचे कीर्तन पाता गोवाळी काय त्याची उलटावळी पाता गोवाळी काय त्याची उलटावळी काय त्याची उलटावळी काय त्याची उलटावळी पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी त्यांचं उष्ट खातो हा त्याच कारण सांगितलं घडी कान्होबाचे ध्यान ते सतत नामचिंतन करत होते ते कान्होबाचं ध्यान करत होते आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांची उष्टावळी खात होता गोलाशी पन्नगत त्या ठिकाणी बसलेली आहे आणि बसल्यानंतर प्रत्येकाने आपापली शिदोरी आणायला सांगितली घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी त्यावेळेला तुकोबारायांनी मात्र आमचे तुकोबाराय त्यांच्यात होते त्यांनी सांगितलं तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे नका करू दुरी मज पाया म्हणलं मला शिदोरी आणायला माझ्या घरीच कोणी नाही मला तुमच्या पायापासून दूर करू नका देव म्हणला असे तर सवंगडी मला लागतात ज्याच्या घरीदारी कोणी नाही तोच परमार्थ करू शकतो बाकी अशी सवंगडी आम्हाला पाहिजे ज्याच्या घरीदारी कोणी नाही संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या शून्य संतांना बी संसार असतो बायको असते मुलं असतात परंतु त्या संसाराच्या वरती त्यांनी पूज्य ठेवलेलं असतं हरिभजनी धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा हा अधिकार आहे त्यांचा म्हणून भगवंत त्यांना आपलं सवंगडी करून घेतो आणि त्यावेळेला मधुमंगल नावाचा एक सवंगडी बघतात भगवंताचा गरिबी घरची कर्मदरिद्री आईने शिळी कडी दिली होती त्या केळीमध्ये तर म्हणला देव बाप्पाला ही कशी द्यावी म्हणून ते त्या शिदोरा गोळा करायच्या गडबडीमध्ये आणि पंक्ती धरण्याच्या गडबडीत ते मधुमंगल आपलं गपचूप उठलं आणि वडाच्या झाडाच्या पाठीमागं जाऊन उभं राहिलं आणि ती घाटा प्यायला सुरुवात केली ती शिळी कडी म्हणलं ही कशी देवाला द्यायची म्हणून त्यांनी ती आपलं सुरुवात केली पण देवाला काय कळणार नाही की ती लपून केलं तरी न सांगता तुम्हाला अंतर विश्वी विश्वंभर परिहार देव तेवढ्या गडबडीमधून उठला आणि मधुमंगलच्या पाठीमागून गेला तेवढ्या वेळात याची सगळी कडी पिऊन झाली होती आणि तो शेवटचा घोट सुद्धा तोंडात होता आणि मागून थाप टाकली म्हणला मधुमंगल अरे एकटाच पेशील का रे मला नाही देणार तेवढ्यात तर त्याने ते गिळली आणि थोडेसे ओघळे इकडे तिकडे आले होते आणि हे येड त्याचे तोंड चाटीत असा देव कुठे नाही भेटायचा बरं ही बाकीची हिंद्री सेंद्री दैवतांच्या नादी लागली तुम्ही येड्या नो असा देव कुठे भेटायचा नाही ब्रह्मदेवाने हे दृश्य पाहिलं म्हणलं मी याला देव समजत होतो राव आणि हे खरकटी तोंड चाटीत म्हणले हा कसला देव झाला ना कोणाला ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवानं काय केलं कृष्णाची गाई वासरं वगळून
बलिरामाची गाई वासर वगळून बाकीची सगळी गाई वासर गोपाळ चोरून सत्य लोकाला नेले. भगवंताची ही गोष्ट ध्यानात आली. तो म्हणला मी तुझा बाप आहे, तुला जन्म मी दिला. बाप बाप होता है और बेटा बेटा होता है. बाप बाप होता है और बेटा बेटा होता है. ठीक आहे. त्याने ताबडतोब तशीच्या तशी रूप धरली. सगळ्या गोपाळांची जशीच्या तशी रूप, त्यांची घोंगडी कपडे ज्या पद्धतीचे बास, त्यांचे जे काही साहित्य असेल ते सगळं काठी बिठी गाई वासर देव तसच्या तस झाला. आणि 1-2 दिवस नाही, 1 वर्षभर सत्य लोकांना चोरून नेली होती. पण इथला व्यवहार बिघडू दिला नाही. उलट सगळ्यांना घरातल्या मंडळींना या पोरांबद्दल गाई वासरांबद्दल एवढं प्रेम निर्माण झालं पहिल्यापेक्षाही. कारण ते सगळं कोण होतं? कृष्ण होता. कृष्ण. त्यामुळे अतिप्रेम वाढलं सगळ्यांचं. आणि इकडं त्याच वेळेला एक युक्ती केली. कृष्णाने जाऊन ब्रह्मदेव तिथं पोहोचायच्या आत त्यांना जाऊन सांगितलं अलीकडं एक डुप्लिकेट ब्रह्मदेव फिरतोय सगळ्या त्रिभुवनात, बघा बरं का, इथं बी येईल कदाचित, त्याला चांगला प्रसाद देऊन बाहेर पाठवून द्या म्हणजे. मग काय सत्य लोकातल्या माणसाने आल्यावरती तुम्ही तुमचं ब्रह्मदेव आहे, ओरिजिनल आहे. तो म्हणला काही नाही, आजकाल सगळे ओरिजिनल सुद्धा डुप्लिकेट आहे, ओरिजिनल सारखंच दिसतंय. त्यामुळे त्यांनी ऐकलंच नाही, चांगला प्रसाद दिला ब्रह्मदेवाला. आणि मग तिथून म्हणायला लागलं श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण. तेव्हा देवाने सांगितलं तसे शांत केलं. म्हणजे या गोपाळांचं उष्ट खाणारा कशामुळं, दुसऱ्या चरणामध्ये त्याचं कारण सांगितलं. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा छंद देवा. गवळी यांची कपिले कोण पोरे चांगली. त्यांचं सोवळं ओवळं होतं का ब्राह्मणासारखं, विद्वानांसारखं त्यांना कोणतं ज्ञान होतं का शास्त्राचं. पण एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते, काय त्यांनी सेवा केली असेल देवाची, काय भक्ती केली असेल, त्यामुळे देवाला त्यांचा छंद लागावा. नारद मुनी एक वेळेला कृष्ण भगवंताकडे गेलेले असताना बसले जाऊन भगवान परमात्मा आतमध्ये होते.